ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर और doped semiconductor are classified into two types, that is n-type semiconductor म्हणजे negative type semiconductor and p-type semiconductor म्हणजे positive type semiconductor. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कुणाला एन टाईप सेमीकंडक्टर म्हणायचं, त्याचा कन्सेप्ट काय आहे आणि पी टाईप सेमीकंडक्टर याचा विचार करूया. पहिल्यांदा फर्स्टली we discuss the n type semiconductor and then p-type semiconductor. N-type semiconductor, N means negative. The N-type semiconductor and P-type semiconductor, both semiconductor are extrinsic semiconductor or doped semiconductor. म्हणजे आपण N-type किंवा P-type semiconductor मध्ये जो प्युअर सिलिकॉन किंवा प्युअर जर्मेनियम आहे, हा जो क्रिस्टल असणार आहे किंवा ॲटम असणार, याच्यामध्ये आपण एकतर पेंटाव्हॅलेंट किंवा ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी ॲड करणार आहोत. फर्स्टली द एन टाइप सेमीकंडक्टर, when silicon or germanium, when silicon or germanium crystal, when silicon or germanium crystal is doped with a pentavalent impurity, when pure silicon or germanium crystal is doped with a pentavalent impurity such as phosphorus P, arsenic As, or antimony Sb, then we get n-type semiconductor. थोडक्यात त्याची व्याख्या झाली, ज्या वेळेस प्युअर सिलिकॉन किंवा जर्मेनियम क्रिस्टल ॲटम इज डोप्ड with pentavalent impurity, then we get the n-type semiconductor. म्हणजे n-type semiconductor कधी तयार होईल की ज्या वेळेस सिलिकॉन किंवा जर्मेनियम हा पुन्हामध्ये डोप केला जाईल पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. मग त्याचे उदाहरण आपण 3 घेतलेले आहेत, एक तर तो फॉस्फरस असेल, आर्सेनिक असेल किंवा अँटिमनी असेल, बरोबर. 3 सुद्धा पेंटाव्हॅलेंटची इम्प्युरिटी आहे. पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी म्हणजे फॉस्फरस, आर्सेनिक आणि अँटिमनी यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत की त्यांची व्हॅलन्सी किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 आहे. आणि आपण उदाहरण घेतलं सिलिकॉनचं, तर सिलिकॉनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. मग ॲक्च्युली आपण त्याची डायग्राम करूया कशा प्रकारे हा एन टाइप सेमीकंडक्टर असेल. सपोज वी कन्सिडर द
antimony. This is the and the silicon. The pentavalent impurity and pure silicon is combined together. This is the electron. This is a pair of electron. This is another pair of electron. When the silicon crystal is doped with pentavalent impurities such as antimony, then we get the N-type semiconductor. This is the diagram of N-type semiconductor. The silicon crystal have 4 valence electron and antimony or Sb has 5 valence electron. आपल्याला फिगर मध्ये किंवा माहिती आहे की Si च्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि Sb च्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. Hence the 4 electron make covalent bond. 4 इलेक्ट्रॉन सिलिकॉनच्या 4 इलेक्ट्रॉन Sb चे त्या ठिकाणी form a covalent bond and 1 electron is remaining. The जी impurity आपण एंड करणार आहोत त्या impurityचा 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिलेला आहे. Then that 1 electron is remaining. Suppose this is the 1 electron remaining for impurity Sb, and that electron is called free electron. का तो स्पेअरिंग मध्ये येणार नाही, त्याला स्पेअर नाहीये म्हणजे तो फ्री आहे. Hence that impurity, that is Sb or antimony, has 1 electron remaining, and that electron is called free electron. Then this impurity, that is pentavalent impurity,
pentavalent impurity donate that free electron. तर काय करते पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी एक इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे शिल्लक आहे तो फ्री आहे तो ते दुसऱ्याला देऊन टाकते आणि this pentavalent impurity donate that electron and become donor impurity. डोनर इम्प्युरिटी म्हणजे पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी ही डोनर इम्प्युरिटी आहे ते एक इलेक्ट्रॉन देऊन टाकते. देन दिस इलेक्ट्रॉन donate for conduction and store or stay. This electron donate for conduction. जे पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी आहे ही पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी एक इलेक्ट्रॉन देऊन टाकते कंडक्शन होण्यासाठी and these electron come at conduction band. हे सर्व इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये एकत्र येतात and every electron carry a negative charge. पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी मध्ये एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहतोय तो कंडक्शन साठी जातो आणि हे सर्व इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये एकत्र येतात आणि प्रत्येकाला चार्ज निगेटिव्ह असतो. हेन्स बिकॉज ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज निगेटिव्ह दॅट टाइप ऑफ सेमीकंडक्टर इज कॉल्ड एन टाइप सेमीकंडक्टर. कारण की जे त्यांच्याकडे अवेलेबल असणारे इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्यावर चार्ज निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह टाइप सेमीकंडक्टर किंवा एन टाइप सेमीकंडक्टर त्याला म्हणतात. पुढला भाग इन एन टाइप सेमीकंडक्टर देयर इज number of electron is very large than number of holes. That is Ne is greater than NH. The number of electrons is greater than number of holes. Hence majority charge carriers are electron. म्हणून कंडक्शन मध्ये चार्ज कॅरी करण्याचं किंवा चार्ज वाहून नेण्याचं काम हे मोस्टली इलेक्ट्रॉन करतात कारण की इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त आहे. दिस इज अबाउट द एन टाइप सेमीकंडक्टर. तर एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे. पहिली गोष्ट त्याची डेफिनेशन की व्हेन द प्युअर जर्मेनियम और सिलिकॉन क्रिस्टल डोप्ड विथ पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी then we get the n-type semiconductor. Secondly, we get in n-type semiconductor there is one electron is remaining. That electron is called free electron, but the pentavalent impurity donate one electron and become donor impurity. And these electron collected at conduction band and all electron carry positive charge, hence all electron carry negative charge, hence that type of semiconductor is called negative type semiconductor or n type semiconductor. In n type semiconductor the number of electron is very large than number of holes. तर इलेक्ट्रॉनची संख्या होलच्या संख्येपेक्षा खूप जास्त असते आणि व्हेरी फ्यू होल अँड इलेक्ट्रॉन पेअर फॉर कंडक्शन अँड अदर इलेक्ट्रॉन कॅरी अ चार्ज
In n-type semiconductor, the majority charge carrier is electron and minority charge carrier is hole, and this pentavalent impurity is a donor impurity. एवढे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायच्या एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये. आता पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये काय आहे त्याचा आपण विचार करू आणि शेवटी आपण डिफरन्स त्याचा विचारात घेऊया. दुसरा प्रकार आपण विचारात घेऊया P-type semiconductor. P-type semiconductor, when silicon or germanium crystal is doped with a P-type semiconductor, when the pure silicon or germanium crystal is doped with a trivalent impurity such as boron B, aluminium Al, and indium I or iron. Such type of semiconductor is called P-type semiconductor. When the pure silicon or germanium crystal is doped with trivalent impurities such as aluminium, boron or indium, we get the N-type semiconductor. We get the P-type semiconductor. And in P-type semiconductor, instead of Sb, we use the trivalent impurity, that is B, and we know that the boron has 3 valence electron and silicon has 4 valence electron. Hence, the 3 electron from boron and 3 electron from Si make covalent bond. Make covalent bond. Bond, but there is efficiency of 1 electron for pairing, and that efficiency become or create a hole. This efficiency create a hole. कारण की बोरॉनची व्हॅलेन्सी 4 आहे, 3 आहे आणि सिलिकॉनची 4 आहे, तर पेअरिंग होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची कमतरता भासते आणि त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ होल, त्या ठिकाणी होल निर्माण होतो. अँड or another 3 electron make a covalent bond. Then this trivalent impurity accepted 1 free electron from N-type and become acceptor impurity. काय करते ही ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी? की पेअरिंग होण्यासाठी, पूर्ण कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन कमी पडतो. मग कमी झालेला इलेक्ट्रॉन हे कुणाकडून घेतो? जो फ्री इलेक्ट्रॉन आहे एन टाइप कडे, तो इथं ही ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी तो इलेक्ट्रॉन स्वीकारते, एक्सेप्ट करते आणि स्वतः एक्सेप्टर इम्प्युरिटी बनते.
That is in this semiconductor, the number of holes created in conduction band for conduction. In p-type semiconductor, there is formation of number of holes, and these number of holes is ready to conduction, and they stay in conduction band, and charge on holes is positive charge. Hence, that type of semiconductor is called positive type semiconductor. Positive type semiconductor or p-type semiconductor. पॉझिटिव्ह पासून p घेतलेला आहे. p टाइप सेमीकंडक्टर म्हणजे पॉझिटिव्ह टाइप सेमीकंडक्टर, कारण की या सेमीकंडक्टर मध्ये फक्त होलची निर्मिती होते आणि प्रत्येक होलवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि यांच्याकडे भरपूर असे होल्स निर्माण होतात आणि प्रत्येकावर पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे तो जो सेमीकंडक्टर आहे त्याला पॉझिटिव्ह टाइप किंवा पी टाइप सेमीकंडक्टर म्हटलं जातं. In this semiconductor, the number of holes, NH means number of holes, is greater than number of electron. P-type semiconductor मध्ये number of holes ची संख्या ही number of electron पेक्षा जास्त असते. म्हणून number of holes become majority charge carriers. In p-type semiconductor, holes become majority charge carriers. परत आपण थोडक्यात रिपीट करूया की n-type semiconductor मध्ये आपल्याला काय पहिल्यांदा व्याख्या p-type ची की when the silicon किंवा germanium doped in trivalent impurity, then we get p-type semiconductor. Secondly, every 3 electron sharing to each other to form a covalent bond, but one electron और efficiency of one electron, एक इलेक्ट्रॉन ची गरज पडते. Efficiency of one electron create a holes, and this impurity, that is trivalent impurity, accept one free electron and become acceptor impurity. In this semiconductor, the number of holes is created, and these holes carry a positive charge, hence it is called positive type semiconductor. In this semiconductor, the number of holes is very greater than number of electrons, hence the holes is play a role majority charge carriers. The जे होल्स आहेत हे चार्ज वाहून नेण्याचं काम करतात p टाइप मध्ये, आणि n टाइप मध्ये इलेक्ट्रॉन हे चार्ज वाहून नेण्याचं काम करतात. आता आपण थोडक्यात बघूया की डिफरन्स बिटवीन p टाइप सेमीकंडक्टर and n type semiconductor. What is the difference between p type and n type semiconductor? Suppose this is n type and this one is p type. The first difference is पहिला डिफरन्स काय येईल? n टाइप ची व्याख्या कशी करतो की germanium of silicon crystal is doped in pentavalent impurity. In p-type semiconductor, silicon is
doped with trivalent impurity. हा पहिला डिफरन्स असेल की एन टाइप मध्ये पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी असते आणि पी टाइप मध्ये ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी असते. दुसरा डिफरन्स विचारात घेऊया आपण की एन टाइप कडे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, पी टाइप कडे होल्स असतात and this electron carry negative charge and holes carry positive charge. तीसरा डिफरन्स, पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी इज अ डोनर इम्प्युरिटी, कारण की हा एक इलेक्ट्रॉन देते आणि डोनर होते. दिस एन टाइप सेमीकंडक्टर और impurity of n type semiconductor is a donor impurity and p type is become acceptor impurity. Next point, in n type semiconductor number of electron is very much greater than number of holes. In p type semiconductor number of holes is greater than number of electrons. 5. The charge carrier is mostly electron. Charge carrier is electron and charge carrier is होल्स. एन टाइप मध्ये चार्ज कॅरियर करण्याचं काम मेजॉरिटी जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन करतात आणि पी टाइप मध्ये चार्ज वाहून नेण्याचं काम जास्तीत जास्त होल्स करतात. हा झाला डिफरन्स बिटवीन एन टाइप सेमीकंडक्टर आणि पी टाइप सेमीकंडक्टर.